आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पण मला माहिती आधीचं प्रेम होतं माझ्यावर. मला दिसायचं की माझ्यावर रागवायची, माझ्यावर चिडायची, पण परत माझ्याकडे यायची ती. सगळ्यात जास्त वाईट या गोष्टीचं वाटतं की मी तिला बाय नाही बोललो रे शेवटचं. म्हणजे मला कळलंच नाही कधी ती जाणार आहे. वेळ पण दिला नाही मला. म्हणजे मला जेवढं आठवत आहे ती सुंदरी सोबत गेली ना, मी बाय केलं होतं. मी कन्सर्न होतो तू जाऊ नये. मला आठवत मी तिच्याकडे बघत होतो. तिने बघितलं नाही रे माझ्याकडे जाताना. शेवटचं माझ्याकडे बघितलं म्हटलंय. आधी 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 सांभाळ स्वतःला. हे बघ आता सावीचा विचार करायला हवा. तिच्यासाठी तुला उभा राहायला हवं. आणतो आज तिला तिचा बाबा हवाय. तीच सांगतो. सावी कशी? जरा थांबा. सावीची कंडिशन क्रिटिकल आहे. आणि तिला श्वास घ्यायलाही त्रास होतो. पण धीर धरा. तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना करा की हे सगळं नीट होईल. शशीताई, रडणं थांबवा बरं. बास करा. हे बघा, हे जे काही घडलंय ना ते लय म्हणजे लय वाईट घडलंय बघा. पण मला सांगा, तुम्ही जर असा धीर सोडला तर मग आदित्यला कोण धीर देणार? त्याला कोण समजवणार? सांगा बघू. शांत रडणं थांबवा बरं. आता कशी होऊ शांत मी? सांगा बरं. आणि काय आधार देऊ आदित्यला? तुम्हीच सांगा. मी स्वतःच निराधार झाली हो. अनुवर फार फार प्रेम होतो त्याचा. पण माझ्या मुलाच्या आयुष्यात संसार सुख लिहिलंच नाही बहुतेक. सगळं चांगलं होता अनुराज देवाने ओढून नेलं. तिला सोडून नेलं. काय करू आता? काय केलंस तू? हे परीक्षा घेतेस तू? काय चुकीचं केलंय मी? कुणाचा नसला तरी माझा तुझ्यावरती विश्वास होता. कारण मला माहिती होतं की चांगल्या कर्माचं फळ चांगलंच मिळतं. काय चुकीचं वागले ती जेवढी मोठी शिक्षा दिलीस तू?
काय चुकीचं वागले मी? हॅलो. नाही, मला यायला थोडा वेळ लागेल. हे बघा, जे काही आहे ते तुम्ही पर्सनली लक्ष द्या. मेक शुअर बाहेरून कोणी येणार नाही, कोणीही कुठेही हात लावायचा नाहीये, हे पण लक्षात ठेवा. हो, मी येतो. आधी खूप थकलास तू, काहीतरी खाऊन घे ना. धनंजय, काहीतरी खाऊन घे. नको, तुम्ही पण रेस्ट घ्या जरा. आम्ही बघतो. चला पण बाकीच्यांना विचारा. मंगलाई आणि शशी कुठे? त्या बहुतेक बाहेर असतील. चल. शशी, मंगलाई, तुमच्यासाठी काही खायला घेऊन येऊ का? नको रे, इच्छाच नाहीये काय खायची. बर. सुंदरी कुठे दिसत नाहीये, कुठे गेली? नाही रे, मगाचपासून मला पण कुठे दिसलेली नाहीये ती. तुझी श्रद्धा करणं कधी सोडलं नाही. तू एवढी मोठी शिक्षा दिलीस मला त्याची. अगं, आता अनु मॅडमची मेमरी परत आली होती. त्यांना सगळं आठवायला लागलं होतं. त्यांच्या आयुष्यात आता कुठं आनंद यायला लागला होता. आता कुठं सावी त्यांना आई बनणार होती. तू काय केलं? तू अनु मॅडमला आमच्यापासून लांब घेऊन गेली. तू आम्हाला एवढ्या मोठ्या संकटात टाकलं, एवढ्या मोठ्या दुःखात टाकलं. अनु मॅडमला घेऊन गेली तू. खूप मोठा अन्याय केलास तू, खूप मोठा अन्याय केलायस आमच्यावर. काय चुकलं होतं ग? काय चुकलं होतं माझं? कधी काही नाही मागितलं तुला, का केलं तू? तू अनु मॅडमला घेऊन गेलीस आणि आता